नमस्ते मुलींनो, तुमच्यासमोर एक विशिष्ट प्रकारची आकृती आहे पहा. आकाशामधले निरीक्षण जर केलं तर एक लार्ज स्टार आहे पहा. एक विशाल तारकासमूह आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याचं निरीक्षण जर केलं तुम्ही तर वेगवेगळे तारे, खूप मोठे तारे किंवा ह्याच्यामध्ये असणारा जो प्रकाश आहे, एकत्रित प्रकाश हा दिसतोय पहा आपल्याला. की एका विशाल तारकासमूह यातील बहुतेक तारे एकाच आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत हे आपल्याला माहिती मिळते पहा. एकाच हे काही तर बहुतेक तारे, सर्व तारे जे दिसतात ही एकाच आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत असं वाटतं आपल्याला. लार्ज क्लस्टर ऑफ स्टार्स, मोस्ट ऑफ दी स्टार्स हॅव फॉर्म फ्रॉम सिंगल इंटरस्टेलर क्लाउड्स. एकाच मेघातून निर्माण झाले आहेत असं वाटतं. आपण पाठीमागल्या तासाला ताऱ्याची निर्मिती पाहिली पहा, बर्थ ऑफ स्टार्स. तर हे स्टार्स जे आहे हे सूर्यापेक्षा खूप मोठे असतात, कितीतरी मोठे असतात. याचे अभ्यास केला पहा आणि ह्याची निर्मिती क्लाउड्सपासून होते. ह्याचं जे कार्य आहे किंवा ह्याच्या पुढील जी माहिती आहे ताऱ्याच्या आतील भाग वगैरे, हे तारे आकुंचन किंवा प्रसरण कसे पाहू शकत नाहीत. आपल्याला माहीत आहे की सूर्यसुद्धा आकुंचन प्रसरण पाहू शकत नाही. तर त्यामध्ये असला जो काय गुरुत्वीय बल आहे आणि प्रेशर आहे, याच्यामुळं त्यातील जे कण असतात त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. स्टॅबिलिटी ऑफ स्टार म्हटलंय पहा. हे ताऱ्यांचे स्थैर्य कसं ताऱ्यांना प्राप्त होतं, स्थिरत्व कसं प्राप्त होतं, स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स हे आपल्याला पाहायचे पहा. तर वी हॅव बर्न incense in one corner of a room. Fragrance of spread all over the room instantaneously. Similarly, when we remove the lids of vessel containing water, boiling water, the steam spread in the surrounding region. This means that hot gas spread everywhere. Then why doesn't the hot gas in the stars disappear in space? And why have properties of the sun remained unchanged over the last 4.5 billion year ago? तर आपल्याला माहिती आहे वी बर्न इन्सेन्स स्टिक्स इन वन कॉर्नर ऑफ द रूम. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एखादी खोलीत एका कोपऱ्याला उदबत्ती पेटवली असता त्याचा जो सुगंध आहे सनदात खोलीभर पसरतो. तसेच बॉइलिंग वॉटरसुद्धा आहे की उकळते पाणी असलेल्या भांड्याचे झाकण काढल्यावर त्यातील वाफ बाहेर पडून स्ट्रीम स्प्रेड इन द सराउंडिंग सर्वत्र पसरते, म्हणजे तप्त वायू सर्वदूर पसरतो. दिस मीन्स दॅट हॉट गॅस स्प्रेड एव्हरीवन. दॅन वाय डज द हॉट गॅस इन द स्टार्स डिसअपिअर इन स्पेस. मग ताऱ्यातील तप्त वायू आकाशात का पसरत नाही? आपण पाठीमागील तासाला ताऱ्याची निर्मिती क्लाउडपासून कशी तयार केली होती ती पाहिलं. मग ह्या ठिकाणी उदबत्ती सारखा किंवा पाणी तापवलं असता तो जो वाफ आहे त्या वाफेसारखा ताऱ्यातून जे काही तप्त वायू आहे हे आकाशात का पसरत नाही? तसे सूर्याचे गुणधर्म गेले 4.5 अब्ज वर्ष स्थिर कसे राहिले आहेत? सूर्यासुद्धा हायड्रोजन आणि हायड्रोजनचं हेलियममध्ये एकत्रीकरण होत असतं आणि तप्त वायूची निर्मिती होते, त्यामुळं सूर्य तळपताना दिसतो. तर आपल्याला माहिती त्याचे गुणधर्म जे आहेत, प्रॉपर्टीज जे आहेत सूर्याच्या, हे 4.5 अब्ज वर्ष जरी झाले तरी का बदलत नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पहा, हे स्थिर कसे असतात, प्रोसेस कशी त्यांची कॉन्स्टंट आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एकच उत्तर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल. हे ताऱ्यांमधील गुरुत्वीय बल, सूर्यामधील गुरुत्वीय बल, चंद्रामधील, पृथ्वी जसं गुरुत्व बल आहे. पृथ्वीमध्ये बघा की सगळ्या वस्तू स्थिर आहेत पृथ्वी तलावरती. जे कमी वेट आहेत वजनाने कमी आहेत गुरुत्वीय बलावरती, गुरुत्वबल त्याच्यावर क्रिया करू शकत नाही, अशाच वस्तू ज्या आहेत त्या अवकाशामध्ये किंवा वातावरणात हलू शकतात, उडू शकतात. ज्या वस्तू जड वगैरे आहेत त्या सर्व पृथ्वीवरती स्थिर आहेत. का आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असं प्रत्येक ग्रहाला ताऱ्याला ग्रॅव्हिटेशनल बल असणार आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे त्याच्यात जी का वायूची निर्मिती आहे त्याच्यामध्ये ती स्थिर आहे.
The gravitational force between the gas particles of the star keeps these particles together. आपल्याला माहीत आहे की ताऱ्यातील वायूच्या कणांमधील गुरुत्वबल हे या कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करतं. ताऱ्यामध्ये जे काय वायूच्या कणांचं गुरुत्वबल आहे हे गुरुत्वबल त्या कणांना आतील भागाला एकत्र ठेवण्याचं कार्य करतं. The gravitational force between the gas particles on the star keeps these particles together. If the gravitational force, which is constantly trying to bring the gas particles close together, and the pressure of the hot gas, which constantly trying to disappear the gas, are balanced, then the stars remains stable. आपल्याला माहीत आहे की वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गुरुत्वबल व त्याविरुद्ध कार्यरत असलेला त्या ताऱ्याच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्हीतील संतुलन असल्यास तारा स्थिर राहतो. म्हणजे बल आणि दाब हे ताऱ्यामधील स्थिर असल्यामुळं हे त्या ताऱ्याला संतुलन प्राप्त होतं हे लक्षात ठेवायचं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग इनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द स्टार वाईल द गॅस प्रेशर इज ॲक्टिंग आउटवर्ड. ह्या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेलं आहे गॅस जो प्रेशर असतो बाहेरच्या बाजूने असतो आणि ग्रॅव्हिटेशनल बल जे आहे आतील साईडनं असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग इनवर्ड आतील बाजूने दिलं या ठिकाणी इनवर्ड म्हटलं अँड टुवर्ड द सेंटर of the star while gas pressure is outside असते outward always for the center of the stars. या ठिकाणचा उल्लेख केला आहे की गुरुत्वबल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजे केंद्र दिशेत निरसित असते तर वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेने निरसित असतो. म्हणून जो स्टार आहे तारा आहे तो स्थिर आहे हे लक्षात ठेवायचं. थिंग्स अबाउट दॅट म्हटलं आहे विचार करा म्हटलं आहे ह्याच्यानं तुम्हाला समजू शकतो की यू मस्ट हॅव प्लेड टग अँड वार इन दिस टू एंड्स ऑफ द रोप्स आर पुल्ड ऑन टू साइड्स बाय टू ग्रुप्स. वेन द फोर्स अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल दे बॅलन्स इन इच अदर अँड सेंटर ऑफ द रोप्स रिमेन्स स्टॅटिक्स. आपल्याला माहिती आहे की रस्सीखेचा आपण नेहमीच खेळ खेळतो. रस्सीखेचामध्ये दोन टोके दोन वेगवेगळे गट आपल्याकडे खेचत असतात. दोन्ही बाजूला लावलेली बले समान असतील तर ती बले संतुलित होतात व रस्सीचं जी गाठ आहे मध्य स्थिर असतो परंतु जेव्हा एका बाजूचे बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जर जास्त असते तेव्हा रस्सीचा मध्य त्या बाजूला सरकतो हे लक्षात ठेवायचं. वेन द फोर्स ऑफ वन साइड ऑफ द रोप इज लार्जर दॅन ऑफ द अदर साइड सेंटर ऑफ रोप्स मूव्ह टुवर्ड द साइड. आता त्याचप्रमाणे समथिंग सिमिलर हॅपन इन दिस केस ऑफ स्टारच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. वेन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस प्रेशर आर बॅलन्स्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वबल त्या ताऱ्यामध्ये असणाऱ्या कणांचं गुरुत्वबल आणि बाहेरच्या बाजून असलेला जो दाब आहे वेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस प्रेशर जो वायूचा दाब आहे हा संतुलन होतं बघा ते संतुलन साधतं. द स्टार्स इज स्टेबल त्यामुळे तारा स्थिर राहतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस प्रेशर आर बॅलन्स्ड द स्टार इज स्टेबल बट वेन वन ऑफ देम मोवर दॅन द अदर जर दुसऱ्यापेक्षा जास्त झाला दॅट स्टार्स आयदर कॉन्ट्रॅक्ट ऑर एक्सपांड तर तारा हा प्रसरण किंवा आकुंचन पावणार आहे लक्षात ठेवा. एक जर बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर ताऱ्याचे आकुंचन किंवा प्रसरण होते. त्यामुळे तसं होतच नाही शक्यतो. जी काय दोन्हीचा बॅलन्स इक्वल असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस प्रेशर इज इक्वल असल्यामुळं ते संतुलन झाल्यामुळं तारा हा स्थिर राहतो हे लक्षात ठेवायचं. आता पुन्हा डू यू नो म्हटलं आहे पहा की इफ देअर वॉज नो गॅस प्रेशर इन द सन इट विल कोलॅप्स 2.12 हॉर्स. जर सूर्यात वायूचा दाब नसेल तर गुरुत्वबलामुळे 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचन होऊन बिंदुरूप होईल सूर्य पहा. म्हणजे गॅसचा प्रेशर त्याच्यामध्ये आहे. गॅस प्रेशर डिपेंड्स ऑन द डेन्सिटी ऑफ अँड टेम्परेचर ऑफ द गॅस.
हायर द टेम्परेचर अँड डेन्सिटी हायर द प्रेशर. जेवढं तापमान आणि घनता जास्त असेल तेवढा त्याचा दाब जास्त असतो. हे वायूचा दाब हा त्याची घनता व तापमान यावर अवलंबून असतो. दोन्ही मूल्ये जितकी अधिक तितका तो दाब अधिक असतो. तापमान आणि डेन्सिटी, घनता आणि तापमान जेवढं जास्त तेवढा दाब कसा असतो, जास्त असतो. तर हे तारे स्थिर का असतात? त्याच्यामध्ये असलेलं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर हे बॅलन्स झाल्यामुळं तारा स्थिर असतो, हे लक्षात ठेवायचं. त्याला असं ताऱ्याचं स्थिरता असं म्हटलेलं आहे. तर याच्यावरला पुढील जो भाग आहे आपण पुढील तासाला पाहणार आहोत. याच्यावर पुढील जो भाग आहे आपल्याला की इव्हॉल्युशन ऑफ स्टार्स, ह्यामध्ये जे काय आहे ताऱ्याची उत्क्रांती कशी होते, ताऱ्याची निर्मिती किंवा उत्क्रांती म्हणजे काय, इव्हॉल्युशन ऑफ स्टार, याच्याविषयी माहिती आपण पुढील तासाला पाहूया. तत्पूर्वी तुम्ही हा जो भाग आपण शिकलो हा तुम्ही एकदा वाचन करायचं, निरीक्षण करायचं. स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स, त्याच्या अगोदरचा बी एकदा भाग वाचून मनन चिंतन करायचं आणि पुढील भाग समजून राहण्यासाठी तयार राहायचं. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहूया.